नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील गायकवाड आकार फाउंडेशनच्या यूट्यूब ऑनलाईन चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। मी आशा करतो की तुम्ही सर्वजण मजेत असाल, आनंदात असाल, खुश असाल, कारण तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे जो आता MPSCनी या ठिकाणी मागे जागा काढल्या होत्या 4 जूनला आता त्याची परीक्षा आलेली आहे। तुम्ही जे तुमचे स्वप्न गेल्या अनेक वर्षापासून बघतायत, कोणी 10व्या वर्गापासून स्वप्न बघत असेल, कोणी ग्रॅज्युएशन नंतर बघत असेल, की प्रत्येकाचं एक स्वप्न आहे की मला मोठं व्हायचं आहे। काही मुलांचं स्वप्न आहे की मला अधिकारी व्हायचं आहे। ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत। तर आकार फाउंडेशनच्या वतीने आम्ही एक प्रयत्न असा करत आहोत की 1 एप्रिलपासून जो आता MPSCचं जो 4 जूनला जो प्रिलिमचा पेपर होणार आहे, त्या प्रिलिमच्या दृष्टिकोनातून ज्या मुलांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी पण, आणि ज्यांनी अभ्यासाला जेमतेम सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी पण, या दोघा असणाऱ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी आपण या ठिकाणी ही ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे वेळेला खूप महत्त्व असतो। कोणी जर म्हणेल की मी पेपरच्या जवळ आल्यानंतर मी अभ्यास करेल, तर तो विद्यार्थी कधीच पास होऊ शकत नाही। जो विद्यार्थी आधीपासून आपले प्रयत्न सुरू ठेवतो, जो विद्यार्थी आधीपासूनच स्वतःचं ड्रीम डिसाईड करून त्याच्यासाठी वेगवेगळे प्लॅनिंग्स करत असतो, तोच विद्यार्थी यशस्वी होत असतो। म्हणून लक्षात ठेवायचं आपल्याला, आपली मंजिल जी आहे ती खूप मोठी आहे, आपलं जे यश आहे जे आपण बघत आहे ते खूप मोठं आहे, आपलं स्वप्न जे आहे ते खूप मोठं आहे, त्यामुळे त्याच्यासाठी लागणारा संघर्ष हा सुद्धा खूप मोठा असणार आहे। तर म्हणून आता या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण अभ्यास कसा केला पाहिजे, कोणत्या विषयाला धरून आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग केली पाहिजे, हे या आकार फाउंडेशनच्या ऑनलाईन चॅनलवरती रोज वेगवेगळ्या प्रकारच्या सब्जेक्टला घेऊन वेगवेगळे प्रकारचे त्या ठिकाणी असणारे फॅकल्टीज तुम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करत आहेत। तर या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्या आकार फाउंडेशनच्या वतीने 1 एप्रिलपासून ही जी बॅच सुरू झाली आहे, महाराष्ट्रातले असणारे दिग्गज नामवंत असणारे शिक्षक ज्यांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे, तसे आपले राम वागसर या ठिकाणी हिस्ट्री आणि पॉलिटी सब्जेक्ट तुम्हा सगळ्यांना शिकवणार आहे। त्याच्यानंतर ज्यांनी इतकं सुंदर असं पुस्तक आपलं लिहिलेलं आहे जॉग्रफीचं, कपिल पवार सर, ते आपल्यासमोर आहे। बाकीचे इतर सर्व फॅकल्टी आपल्यासमोर आहे, आणि मी स्वतः स्वप्नील गायकवाड आपल्या सर्वांना जनरल सायन्स या विषयाबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे। तर मग आपण आजपासून करणार काय आहोत, तर सायन्स हा जो विषय आहे, जनरल सायन्सची भीती तर भरपूर मुलांना आहेत। कोणाला असं वाटतं की मी BAचा स्टुडंट आहे, कोणाला असं वाटतं मी कॉमर्स बॅकग्राऊंडचा आहे, मला सायन्स जमेल का। तुम्हाला एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकदा अधिकारी जर झाले तर अधिकारी झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचा भेद तुम्ही कधीच आयुष्यात ठेवू शकणार नाही। तुम्हाला काम करताना टेक्निकल रूपाने सुद्धा काम करावं लागणार आहे, म्हणून आजपासूनच तुम्हाला टेक्निकल होणं आवश्यक आहे। मग सायन्स या गोष्टीची जर भीती तुम्ही आतापासून जर बाळगली, तर ती सायन्सची भीती ही शेवटपर्यंत भीती बनून राहील। ती भीती काढण्यासाठीच मी तुमच्यासमोर आलेलो आहे। म्हणून सायन्सला अजिबात घाबरायची गरज नाही। त्याच्यामध्ये येणारे प्रश्न, त्याची उत्तरं कशी सोडवायचे ते सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर आपण आज काय करणार आहोत, एक छोटा टॉपिक आपण घेणार आहोत, जो MPSCमध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जातो। त्या टॉपिकला आधारून आता यापूर्वी आलेले जे काही प्रश्न असतील, कंबाईनला आले असतील, MPSCला आले असतील, राज्यसेवेलाच, म्हणजे त्या प्रश्न आपण बघणार, आणि जे काही मी तुम्हाला शिकवणार आहे आज ते त्यातलं असणारे पॉईंट्स, त्याच्या आधारावरती प्रश्न मी आज तुम्हा सर्वांना दाखवणार। म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की अरे नाही, सर आपल्याला जे शिकवत आहे ते आपल्याला क्वेश्चनमध्ये दिसत आहे आणि त्याचे प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्याला येत आहे। तर मग या ठिकाणी आपण सुरू करूया। पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे बघा काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत। तुम्हाला आकार फाउंडेशनच्या ऑनलाईन बॅचबद्दल किंवा ऑफलाईन बॅचबद्दल, ज्या कोणत्याही बॅचबद्दल तुम्हाला या ठिकाणी इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला जॉईन करायचं असेल, तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील। त्यानंतर बघा, एक साऊंड नावाचा एक टॉपिक आहे, ध्वनी। हा टॉपिक MPSCमध्ये खूप इम्पॉर्टंट मानला जातो। गेल्या बरेच वर्षांच्या पेपर्सचं ॲनालिसिस केल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की साऊंड हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि खूप इझी टॉपिक आहे, आणि त्याच्यावरचे बरेच प्रश्न आहे। आता तुमच्यासमोर ह्या टॉपिकला सुरू करण्यापूर्वीच मी या ठिकाणी तुम्हाला बघा हा प्रश्न दाखवत आहे की सोनार हे तंत्र रिकामी जागा यासाठी वापरलं जाते। खाली याचे 4 पॉईंट आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, या ठिकाणी एक न्यूमरिकल दिलेलं आहे। फिजिक्स या ठिकाणी ज्या पद्धतीने न्यूमरिकल विचारले जातात त्या पद्धतीने साऊंडवरती या ठिकाणी एक छोटासा एक गणित स्वरूपामध्ये एक प्रश्न विचारला गेला आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की अरे आपल्याला हे येणार का, पण हे खूप सोपं आहे। हे कसं येईल ते आपण जसं जसं आता समोर जाणार तसं ते तुम्हाला समजत जाणार आहे। तर आपण आता काय करणार आहोत, आपण आता टॉपिकची सुरुवात करू। मी हा तुम्हाला टॉपिक शिकवणार,
तुम्ही एकदम पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने मन लावून हे टॉपिक समजून घ्या. हे समजून झाल्यानंतर मी तुम्हाला प्रश्न दाखवेल. बघा, प्रश्न बघता क्षणी तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स वाटेल की अरे हा प्रश्न तर आताच आपण शिकलो, आताच आपण या टॉपिकमध्ये बघितलं. मग त्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला लगेच यायला लागतील. तर आपण वेळ न वाया घालवता आपण आता सुरू करू आपल्या या टॉपिकला. बघा, आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? साऊंड. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? ध्वनी. तर लक्षात घ्या, जसं मी आता तुमच्यासोबत बोलत आहे, तर मी तुमच्यासोबत बोलत आहे, तर हे जे माझ्या तोंडातून जे काही शब्द बाहेर येत आहे किंवा जो काही आवाज बाहेर येत आहे त्यालाच आपण काय म्हणतो? साऊंड. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे वेगवेगळ्या वस्तू असतात. समजा कोणाकडे गिटार असेल, कोणाकडे तबला असेल, कोणाकडे कोणती भांडी असतील, ती अशी खाली पडली किंवा मग आपण जर त्याला वाजवण्याचा जर प्रयत्न केला, त्याच्यामधून जी त्या ठिकाणी वेव्स जे बाहेर निघतात त्यालाच आपण काय म्हणतो? साऊंड. मग तुम्हाला माहिती आहे की हा साऊंड जो आहे तर फक्त आवाज आहे बा, ध्वनी आहे आणि आवाज असा असतो तसा असतो एवढाच अभ्यास करून थोडी आपल्याला MPSC मधले प्रश्नांची उत्तर येतील. त्याच्यामध्ये थोडंसं आणखी काही डीपमध्ये आपल्याला काही कन्सेप्ट आहे, ते कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या की तुमच्यासमोर बघा एक डायग्राम आहे. या ठिकाणी समजा तुमच्याचपैकी कोणाचा तरी हा कान आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काही या ठिकाणी असे पार्टिकल्स तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी एक स्पीकर आहे आणि त्या स्पीकरमधून या ठिकाणी साऊंड बाहेर निघत आहे आणि त्या एका व्यक्तीच्या कानापर्यंत पोहोचत आहे. पण हा ट्रॅव्हल कसं काय होत आहे? पण हा इथून इथपर्यंत पोहोचत कसा आहे? तर ते समजून घ्या की साऊंड याची निर्मिती कशी होते. आधी आपल्याला निर्मिती समजून घेणं आवश्यक आहे. कोणत्याही पद्धतीचा साऊंड असो, कोणताही असो, त्याची निर्मिती ही कंपनांमुळे होते. कंपन म्हणजेच व्हायब्रेशनमुळे. आता बघा, वातावरणामध्ये बारीक बारीक पार्टिकल्ससुद्धा असतात. काही पार्टिकल्स एकमेकांच्या खूप जवळ असतात किंवा एकमेकांच्या फार लांब असतात. तर काय होतं की जेव्हा कंपन होतं कोणत्याही एखाद्या वस्तूमुळे, कंपन झाल्यानंतर त्या पार्टिकलची त्या ठिकाणी काय होते? मुवमेंट होते. मग मुवमेंट झाल्यानंतर काय होते की ते पार्टिकल त्या वेव्सला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असतात. घेऊन गेल्यानंतर ते आपल्या कानापर्यंत पोचतात आणि आपल्या कानामध्ये असणारं या ठिकाणी इयर ड्रम जे असतं, म्हणजेच आपल्या कानाच्या आतमध्ये असणारा जो पडदा असते त्याच्यावरती ते सगळे वेव्स जाऊन आदळतात. आदळल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कानाच्या आतमध्ये आपल्याला ते कळत नाही पण एक मायन्यूट लेवलचं त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स तयार होतात आणि आपल्याला तो साऊंड ऐकायला येत असतो. अशा पद्धतीने साऊंड आपल्याला ऐकायला येतो. मग या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की साऊंड जातो कसा? तर लक्षात घ्या, साऊंडला एका ठिकाणी म्हणजे ध्वनीला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला माध्यमाची गरज असते. मग जर माध्यमच नसेल तर तो जाऊ शकेल का? नाही. म्हणजे याचा अर्थ आपण असं कन्क्लुजन काढू शकतो की ज्या ठिकाणी निर्वात पोकळी आहे, म्हणजे ज्या ठिकाणी व्हॅक्यूम या ठिकाणी प्लेस असेल त्या ठिकाणी हा साऊंड ट्रॅव्हल होऊ शकणार नाही. मग आता तुम्हाला बघा, या ठिकाणी ही तर गोष्ट समजली की बाबा साऊंड याची निर्मिती कशी होते आणि साऊंड हा कशा पद्धतीने पुढे त्याचा ट्रान्सफर होत असतो. नंतर साऊंड म्हणजे काय, म्हणजे ध्वनी म्हणजे काय नेमकं? तर ध्वनी म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारची ही एक ऊर्जा आहे. आता लाईट जशी एक ऊर्जा असते, हीटसुद्धा जशी एक ऊर्जा असते, तशी साऊंडसुद्धा काय एक ऊर्जा आहे. आणि ऊर्जा आहे तर ती कशा पद्धतीने? तर ती आपल्याला त्या ठिकाणी काय करते? ऐकण्याची संवेदना निर्माण करते. म्हणजे जर या ठिकाणी साऊंडच जर नसता तर विचार करा, सगळीकडे असं एकदम शांत असतं. ना चिमण्यांच्या कलकलाट त्या ठिकाणी आपल्याला चिवचिव कधी आवाज आला असता, ना कधी कोणत्या वस्तूंचा आला असता, बाहेर असणारा नाही कोणत्या गाड्यांचा हॉर्नचा असता, कोणतंच नसतं. आपण एकमेकांसोबत बोलू पण नसतो शकलो. मग विचार करा, साऊंड ही गोष्ट एक प्रकारे आपण त्याला ऊर्जा का म्हणत आहे? कारण ती आपल्यासाठी उपयोगाची ठरत असते. नेक्स्ट या ठिकाणी साऊंडची निर्मिती, जसं मी तुम्हाला आताच सांगितलं की एका व्हायब्रेशनमुळे. लक्षात ठेवा, MPSC मध्ये जे क्वेश्चन्स विचारले गेले, जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे, ॲज इट इज हे शब्द तुम्हाला आता दिसतील की त्या ठिकाणी घर्षणामुळे निर्माण होत आहे की कंपनामुळे निर्माण होत आहे. तर साऊंड म्हणजे ध्वनी हा कंपनामुळे म्हणजे व्हायब्रेशन्समुळे, पार्टिकलचे व्हायब्रेशन्स जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साऊंड त्या ठिकाणी तयार होणार नाही. चला एक एक्झाम्पल घेऊ. समजा माझ्या हातात गिटार आहे आणि मी गिटार अशी वाजवत आहे. ते तार आहेत. मला सांगा, त्या तारला जर मी वाजवणारच नाही तर त्या तारला जर मी ओढणार नाही किंवा त्या तारचं जोपर्यंत व्हायब्रेशन्स होणार नाही तिथून आवाज निघेल का? नाही निघणार. म्हणजेच त्या ठिकाणी व्हायब्रेशन्समुळे साऊंड निर्माण होत आहे. मग हे आपण पहिलं एक्झाम्पल समजून घेतलं पाहिजे. नंतर नेक्स्ट बघा, इथे डेफिनेशन दिली आहे की जी भौतिक संकल्पना आहे, ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत असते ते म्हणजे कंपन, व्हायब्रेशन. तर हा आपल्याला शब्द लक्षात ठेवायचा आहे MPSCच्या पेपरच्या दृष्टिकोनातून. नंतर नेक्स्ट मग नेमकं होतं तरी काय? तर बघा, जे पण कंपन होते त्याच्यामुळे काय होतं की वस्तूची एखाद्या
वस्तूची मागे किंवा पुढे होणारी जी हालचाल असते त्यालाच आपण काय म्हणतो, कंपन असं म्हणत असतो. नंतर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की बाबा साऊंड हा निर्माण कसं झाला हे आम्हाला समजलं, साऊंड आपल्या कानापर्यंत कसं पोचला हे पण आम्हाला समजलं. तो एका माध्यमाच्या स्वरूपात असतो, बिना माध्यमाशिवाय साऊंड हा तर ट्रॅव्हल होऊ शकत नाही आणि कंपनामुळे साऊंडची निर्मिती होते. पण हा कोणत्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर होत असतो, तर तो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तरंगांच्या फॉर्ममध्ये तो त्या ठिकाणी प्रसारित होतो. तरंग म्हणजे काय, वेव्ज. एका विशिष्ट वेव्सच्या रूपाने त्या ठिकाणी ते साऊंड्स त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतात. मग कोणत्या प्रकारचे वेव्स, आता वेव्स तर दोन प्रकारचे आहेत. आता वेव्स जे आहे ते दोन प्रकारचे आहेत. तर एक म्हणजे असतो ट्रान्सवर्स वेव्स, एक असतो ट्रान्सवर्स वेव्स आणि दुसरा असतो लॉन्जिट्युडिनल वेव्स. एक असतो ट्रान्सवर्स वेव्स आणि दुसरा असतो लॉन्जिट्युडिनल वेव्स. मग या ठिकाणावरून कोणत्या प्रकारचं वेव्सच्या स्वरूपामध्ये साऊंड या ठिकाणी ट्रॅव्हल होतो, तर तो होतो लॉन्जिट्युडिनल वेव्सच्या स्वरूपामध्ये. समजत आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट समजून घ्यायचं आहे की ज्या माध्यमात कण हे जितके जवळ असतात तितक्या जलद गतीने ध्वनीचे प्रसारण होते. स्थायूमधील कण एकदम जवळ असतात म्हणून स्थायूमध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो. आता बघा एक कन्सेप्ट, पहिले साऊंडची निर्मिती कशी झाली ते आपल्याला समजलं. साऊंड या ठिकाणी ट्रॅव्हल कसा झाला ते आपल्याला समजलं. कोणत्या प्रकाराने झाला, वेव्हच्या प्रकाराने झाला ते पण आपल्याला समजलं. मग जर हे साऊंड जर प्रसारित होत आहे मग याची स्पीड पण असेल ना. मग जसं सॉलिड, जसे मॅटर्सचे प्रकार असतात, सॉलिड, लिक्विड, गॅस. मग कोणत्या प्रकारातून सर्वात जास्त जलद गतीने जाईल, तर त्याचा एक छोटासा कॉन्सेप्ट आहे बघा. समजा सॉलिड म्हणजे कोणती पण एखादी एक वस्तू आहे त्या वस्तूला तुम्ही सॉलिड कधी म्हणतात, त्याच्या आतमध्ये जे या ठिकाणी पार्टिकल्स असतात जे सगळे मॉलिक्युल्स असतात ते सर्व एकमेकांशी एकदम घट्ट त्या ठिकाणी बाइंड झालेले असतात, म्हणजे एकदम घट्ट पद्धतीने एकमेकांशी जोडलेले असतात, म्हणजेच ते एकमेकांच्या एकदम जवळ असतात. म्हणून जर समजा या पार्टिकलजवळ जर एखादी वेव्ह आली तर ती लगेच दुसऱ्या वेव्हला ती त्याला जवळ चिपकून असल्यामुळे लगेच तिथे ट्रान्सफर होईल, लगेच इकडे. म्हणजे साऊंड हा या ठिकाणी सॉलिडमध्ये का बरं लवकर होत आहे, कारण की याच्या आतमध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स एकमेकांना धरून आहेत, एकमेकांच्या जवळ आहेत. पाण्यामध्ये जर बघितलं तर थोडंसं पाण्यामध्ये हे जे पार्टिकल असतात थोडं यांच्यामध्ये गॅप असतो आणि एकमेकांपासून ते थोडेसे अंतरावर असतात, म्हणजे एक मायन्यूट अंतर म्हणू शकतो आपण त्यांच्यामध्ये असतो. पण जर आपण गॅसेसची जर गोष्ट केली तर त्या ठिकाणी हे अतिशय पार्टिकल्स एकमेकांच्या लांब असतात. मग आपण असं म्हणू शकतो की ज्या ठिकाणी पार्टिकल्स एकदम जवळ आहेत, मग पार्टिकल जवळ कुठे आहे, सॉलिड, लिक्विड, गॅसमध्ये. कशामध्ये आहे, सॉलिडमध्ये. मग आपण असं म्हणू शकतो की अरे सॉलिडमध्ये हे पार्टिकल सगळे जवळ आहे म्हणून तो जो ध्वनी आहे त्याची वेव्ज आहेत ते या ठिकाणी पार्टिकल्समधून लवकर ट्रान्सफर होईल. मग या ठिकाणी थोडंसं कमी लिक्विडमधून येईल आणि थोडंसं कमी त्या ठिकाणी गॅसेसमधून येईल, म्हणजे हळूहळू करता या ठिकाणी डिक्रीज होत जाईल. मग आपण काय करू, एक एक्झाम्पल बघू. बघा इथे काही वस्तू दिलेल्या आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी स्पीड दिलेली आहे. मग आता बघा इथे आहे लाकूड, हवा आणि पाणी. मग लाकूड म्हणजे हा झाला सॉलिड, एअर म्हणजे हा झाला गॅस आणि वॉटर म्हणजे हा झाला लिक्विड. मग याच्यापैकी सगळ्यात जास्त स्पीड कशामध्ये असेल, तर उत्तर मी आताच तुम्हाला दिलं आणि तुमच्यासमोर पण आहे, ते म्हणजे सॉलिडमधून 3960 मीटर पर सेकंद ही जी स्पीड आहे ती स्पीड तुम्हाला कशामध्ये मिळत आहे, सॉलिडमध्ये. त्याच्यापेक्षा कमी लिक्विड आणि सर्वात कमी कशामध्ये आहे, गॅस फॉर्ममध्ये आहे. देन नेक्स्ट, नंतर आपण आता जसं म्हटलं की बाबा वेव्ह फॉर्ममध्ये साऊंड कसं निर्माण झालं तेही समजलं, वेव्ह फॉर्ममध्ये जातं तेही समजलं. मग मी तुम्हाला दोन प्रकार सांगितले वेव्हचे, एक म्हणजे कोणता, लॉन्जिट्युडिनल वेव्स आणि दुसरा म्हणजे कोणता, ट्रान्सवर्स वेव्स. तर आपण बघूया की याचं जे वहन होत आहे वेव्ह फॉर्मने होत आहे तर नेमकं याला काय म्हणतात. तर ट्रान्सवर्स वेव्हला मराठीमध्ये अवतरंग म्हणतात. म्हणजे काय की समजा कोणत्याही त्या ठिकाणी दोलन स्थितीच्या वर आणि खाली होते तेव्हा हे दोलन तरंग प्रसरणाच्या रेषेला लंब असतात. म्हणजे बघा कसं आहे, जर उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघितलं की एक ॲक्सिस आहे आणि या ठिकाणी जे वेव्ज येत आहे ते या ठिकाणी वर आणि खाली, वर आणि खाली, वर आणि खाली या ठिकाणी या पद्धतीने
वेव्स त्या ठिकाणी ट्रान्सफर होत आहे, तर आपण त्याला असं म्हणतो की हे ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. जनरली तुम्ही जर बघत असेल, लाईट हा जो ट्रान्सफर होतो हा कोणत्या फॉर्मचा वेव्ह असतो, तर हा ट्रान्सव्हर्स वेव्हचा फॉर्म असतो. ठीक आहे. नंतर नेक्स्ट, मग या ठिकाणी साऊंड होत असताना या ठिकाणी बघत आहे तुम्ही पुढे आणि मागे या ठिकाणी ऑसिलेशन्स होत असतात, दोलनाचे काय होत असतात त्या ठिकाणी पुढे आणि मागे. त्यामुळे या ठिकाणी तरंग प्रसरणाच्या रेषेनुसार त्यांना आपण अनुतरंग असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी जर साऊंड क्रिएट होत आहे, समजा या ठिकाणी एक स्पीकर आहे, जर आपण असं जर कन्सिडर केलं जर आपण या ठिकाणी कन्सिडर केलं की या ठिकाणी स्पीकर आहे समजा, आणि या ठिकाणावरून या ठिकाणी हा साऊंड बाहेर येत आहे, त्यावेळेला हा साऊंड मागे आणि पुढे या ठिकाणी त्याचे व्हायब्रेशन्स होत असतात, या पद्धतीने त्याचे ऑसिलेशन्स होत असतात. म्हणून आपण काय म्हणतो, लॉन्जिट्युडनल वेव्ज असं म्हणत असतो. नेक्स्ट, मग आता आपल्याला ह्या 3 गोष्टी समजल्या. कोणत्या? की साऊंड म्हणजे नेमकं काय, त्याची निर्मिती कशी होते, तो कशा पद्धतीने एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतो, सॉलिड, लिक्विड, गॅस यापैकी कशामध्ये सर्वात जास्त त्याची स्पीड असते, आणि त्याच्यानंतर कोणत्या प्रकारचा वेव्ह फॉर्म असतो. तर कोणत्या प्रकारचा असतो, ट्रान्सव्हर्स की लॉन्जिट्युडनल, तर साऊंड असतो लॉन्जिट्युडनल वेव्स. ओके. नेक्स्ट आपण थोडंसं त्याच्यामध्ये काय करू, डिफरन्स करून घेऊ, म्हणजे अजून तुमचं क्लिअर होऊन जाईल. तर बघा या ठिकाणी बघा साऊंड वेव्स आणि लाईट वेव्स मधला फरक बघू आपण. साऊंड वेव्स जो आहे तो एक लॉन्जिट्युडनल वेव्स आहेत, आणि लाईट कोणता आहे, ट्रान्सव्हर्स वेव्स आहेत. मग आता यांची आपण स्पीड बघू. स्पीड बघा किती आहे. जर साऊंड वेव्हची स्पीड बघितली तर 330 मीटर पर सेकंद एवढी साऊंड वेव्हची या ठिकाणी स्पीड आहे. पण लाईटची किती आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढी लाईटची स्पीड आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की समजा आभाळ आहे, खूप दुपारची वेळ आहे किंवा रात्रीची वेळ आभाळ आलेला आहे आणि कडकडाट विजा चमकत आहे. तर मला सांगा की या ठिकाणी आभाळामध्ये विजा चमकत असताना आधी त्या ठिकाणी ढगांचा आवाज तुम्हाला येतो की विजा चमकताना दिसतात. हा प्रश्नसुद्धा MPSCत विचारला आहे. जरासा तुम्ही त्याच्यावरती विचार करा आणि कमेंटमध्ये मला उत्तर द्या. तर बघा सगळ्यात पहिले जर तुम्ही लॉजिक लक्षात घेतलं तर या ठिकाणी लाईटची स्पीड ही 3 × 10⁸ मीटर पर सेकंद ही सर्वात जास्त आहे. साऊंडची स्पीड ही कमी आहे. म्हणजे एका सेकंदामध्ये 330 मीटर हा या ठिकाणी साऊंड ट्रॅव्हल होत आहे. परंतु लाईट किती होत आहे, 3 × 10⁸ म्हणजे करोडच्या ही पुढे एका सेकंदामध्ये एवढं डिस्टन्सवर ट्रॅव्हल करत आहे. म्हणजे ऑब्व्हियसली ढगामध्ये ज्यावेळेला वीज चमकते, ढगामध्ये जेव्हा वीज चमकते त्यावेळेला त्या ढगांचा आवाज नंतर होतो. आधी वीज दिसते, नंतर आवाज येत असतो. हा पॉईंट किंवा हा कन्सेप्ट आपण लक्षात ठेवायचा आहे. नंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की साऊंड वेव्हला एका मीडियमची आवश्यकता असते, पण लाईटला मीडियमची आवश्यकता नसते. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की साऊंडला ट्रॅव्हल होण्यासाठी एका माध्यमाची गरज आहे, मग तो सॉलिड असू द्या, लिक्विड असू द्या की गॅस असू द्या. परंतु लाईटला कोणत्याही माध्यमाची गरज नाही, तो निर्वात पोकळीतूनही ट्रॅव्हल करू शकतो. याचा असा स्पष्ट अर्थ आपण म्हणू शकतो. म्हणजे लाईट हा व्हॅक्यूममधून सुद्धा ट्रॅव्हल होऊ शकतो. बघा हे 2 फरक आपल्याला सर्वात महत्त्वाचे होते आणि हे 2 फरक आपल्याला समजून घ्यायचे होते. नेक्स्ट पॉईंट बघा काय आहे की साऊंडशी रिलेटेड असणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी दिलेला वेव्हलेंथ. अगदी 2 संपण्यातील किंवा लगतच्या 2 वेव्हलेंथ अंतरास वेव्हलेंथ म्हणतात. बघा वेव्हलेंथ म्हणजे काय, हे बघा वेव्ह कसे असतात, अशा पद्धतीने वेव्ज असतात. ठीक आहे. हे झाले समजा वेव्ज. आता हे जे वेव्ह आहे हा एक फर्स्ट, हा सेकंड, तर या दोघांमध्ये जो अंतर आहे, ही दोघांमध्ये असणारी जी लेंथ आहे, 2 वेव्हमधील अंतर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, वेव्ह लेंथ असं म्हणत असतो. समजत आहे. मग त्याला एक चिन्ह आहे, त्याला आपण लॅम्बडा सुद्धा म्हणतो. या चिन्हाने आपण वेव्हलेंथला दाखवत असतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की एका कालावधीत, समजा एका कालावधीत किंवा एका सेकंदामध्ये पकडा, एका युनिट टाईममध्ये किती नंबर ऑफ वेव्हलेंथ तयार होत आहे. ठीक आहे. किती नंबर ऑफ त्या ठिकाणी ऑसिलेशन्स होत आहे त्याला म्हणतात त्याची फ्रिक्वेन्सी. समजा एका सेकंदामध्ये 1 2 3 4 समजा 4 त्या ठिकाणी ऑसिलेशन्स होत आहेत, म्हणजे आपण असं म्हणू की त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 4. मग फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी काय असतो, एक एकक असतो. तर त्या ठिकाणी काय वापरलं जाते, हर्ट्झ हे एकक त्या ठिकाणी वापरलं जाते. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे तुम्हाला आता समजलं आहे की आपल्याला साऊंड
निर्माण होण्यापासून तर त्याचं ट्रॅव्हल होण्यापर्यंत ज्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी होतात त्या आपण सगळ्यांनी समजून घेतल्या. वेव्हलेंग्थ म्हणजे काय असतं ते आपण बघून घेतलं. वेव्ह आणि त्याच्या दोन वेव्हमध्ये असणारं अंतर म्हणजे वेव्हलेंग्थ. त्याच्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे एका युनिट टाईममध्ये त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या ऑसिलेशनची संख्या म्हणजे काय झाली त्याची फ्रिक्वेन्सी, आणि त्याचं युनिट काय हर्ट्झ. हे सर्व मी तुम्हाला आता थोड्या वेळात जे स्लाइड्स दाखवणार आहेत ना त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला हे सर्व पॉईंट्स तुमचे क्लिअर झाले दिसतील. आता बघा नेक्स्ट पॉईंट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, तो म्हणजे या ठिकाणी आहे पिच म्हणजे तीव्रता. आता बघा तीव्रता म्हणजे काय, ध्वनीच्या स्त्रोताच्या कंपनांची वारंवारता. म्हणजे ध्वनीचं स्त्रोत म्हणजे समजा एखादा या ठिकाणी स्पीकर आहे, ठीक आहे, या स्पीकरमधून या ठिकाणी साऊंड बाहेर येत आहे. समजा आपण जोरात गाणे लावले आहे, मस्त डुशूम डुशूमवाले जे कोणते गाणी असतात किंवा कोणते पण एकदम डीजेवाले सॉन्ग असतात ते आपण गाणे लावले, मोठ्या मोठ्याने आपण ते गाणे वाजवत आहे. मग त्याच्यामध्ये असणारी जे व्हायब्रेशन्स असतात त्या व्हायब्रेशन्सची असणारी जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी कमी आहे की जास्त आहे, ते म्हणजे झाली त्याची पिच. आता त्याच्यावरती येणारा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, आणि एमपीएससीत बघा प्रश्न काय विचारले होते की जर समजा त्याची तीव्रता जर जास्त असेल तर तो ध्वनी स्पष्ट ऐकायला येईल की कर्कश ऐकायला येईल. तर बघा त्याचा पॉईंट या ठिकाणी आहे, जेवढी जास्त तीव्रता म्हणजे तीव्रता ही जेवढी जास्त असेल तेवढा तो ध्वनी कसा असतो, कर्कश असतो. तीव्रता ही जेवढी कमी असते तेवढा तो ध्वनी स्पष्ट ऐकायला येतो. म्हणजे जर याची इंटेन्सिटी किंवा याची जी तीव्रता आहे ती जर आपण खूप वाढवली तर तो आपल्याला आवाज कसा येईल, कर्कश ऐकायला येईल. म्हणजे आपल्याला तो आवाज समजणारच नाही, आणि म्हणून काही वेळानंतर थोडं आपलं डोकंसुद्धा दुखायला लागेल, म्हणजे तो ध्वनी आपल्याला समजणार नाही. मग ज्या वेळेला त्याची तीव्रता ही कमी असेल त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो की नाही बाबा आम्हाला तो ध्वनी या ठिकाणी स्पष्ट ऐकायला येत आहे. जर समजा मी इथे खूप जोरजोरात ओरडत आहे, खूप गळा फाडून फाडून जोरजोरात ओरडून बोलत आहे, तर तुम्हाला माझा आवाज काहीच समजायला येणार नाही. तुम्ही 1 मिनिटामध्ये त्या ठिकाणी लेक्चर स्टॉप करून टाकाल. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला उदाहरणावरून समजून घ्यायचं आहे की पिच याची लेवल जी आहे ती जेवढी कमी तेवढा आवाज स्पष्ट. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी बघा काही उदाहरणंसुद्धा दिलेलं आहे की जो सिंहाचा जो त्या ठिकाणी जो आवाज असतो तो काय असतो, लो पिच असतो. पक्ष्यांची किलबिल काय असतो, हाय पिच असतो. त्याच्यानंतर जी आपण शिटी वगैरे वाजवतो, ठीक आहे, ती सुद्धा काय असते, हाय पिच असते. त्याच्यानंतर इथे बघा काय दिलेलं आहे नेक्स्ट पॉईंट, तरंगकाल टाईम पिरियड ऑफ वेव्ज. म्हणजे काय, लगतच्या दोन संपीडने किंवा विरळणे या ठराविक बिंदू पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे तरंगकाल असतो. म्हणजे या ठिकाणी कॉम्प्रेशन होणे किंवा रेअरफॅक्शन होणे म्हणजे ध्वनीमध्ये काय होत असतो, एक तर कॉम्प्रेशन म्हणजे सगळं जवळजवळ असणे पार्टिकल्स, रेअरफॅक्शन म्हणजे एकमेकांच्या दूर दूर जाणे. यामध्ये असणारा जो काळ असतो किंवा वेळ जो असतो त्यालाच आपण काय म्हणतो, टाईम पिरियड ऑफ वेव्ज. नेक्स्ट आता ध्वनीचा वेग, स्पीड साऊंड. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं बघा की या ठिकाणी ध्वनीचा वेग हा त्या माध्यमावरती डिपेंड आहे. म्हणजे सॉलिडमध्ये हा जास्त राहील पण गॅसमध्ये हा सर्वात कमी राहील. आणि याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ध्वनीचा वेग त्याच्या माध्यमानुसार बदलत असतो. हा तुम्ही पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर बघा आता नुकताच 2021 की 22ला सुद्धा जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये हा सुद्धा पॉईंट आलेला होता की ध्वनीचा जो वेग असतो तो त्याच्या माध्यमानुसार बदलतो का, तर येस, त्याच्या माध्यमानुसार तो बदलत असतो. तर बघा या ठिकाणी दिलं की निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा वेग असेल का, जसं मगाशीच मी सांगितलं की नाही, निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा वेग कसा असेल, व्हॅक्यूममध्ये तर ध्वनी ट्रॅव्हलच होत नाही. मग बघा हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे, ज्या माध्यमात कण जवळजवळ असतात, ज्या माध्यमात कण जवळजवळ असतात तिथे ध्वनीचा वेग जास्त असतो, तो असतो सॉलिडमध्ये. त्याच्यानंतर थंड हवेच्या ठिकाणी धुकं पडतात. बघा जिथे तुम्ही डोंगरी भागामध्ये वगैरे गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला धुकं पडताना दिसतील, बरोबर. तर आपण जातो ना फॉग वगैरे बघायला, बऱ्याच ठिकाणी ज्या टेकडी भाग असतात त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की त्या ठिकाणी फॉग वगैरे आले आहेत. मग त्या ठिकाणी काय होतं की त्या ठिकाणी पाण्यासारखा भाग त्या ठिकाणी हवेमध्ये जमा होतं, म्हणून ते जे भाग पार्टिकल्स असतात ते एकमेकांच्या जवळ येऊन जातात. मग त्याच्यामुळे काय होतं की जेवढी आर्द्रता वाढली की ध्वनीचा वेगही वाढतो. हा पॉईंट लक्षात ठेवायचा मित्रांनो की आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी जर वाढली तर त्या ठिकाणी साऊंडची जी स्पीड असते ती सुद्धा वाढते. तुम्ही म्हणाल कसं, तर बघा हवा आहे, ठीक आहे, समजा हा माध्यम आहे, या ठिकाणी वातावरणामध्ये हवा आहे, पण या ठिकाणी आर्द्रता निर्माण झाली म्हणजे पाण्यासारखा भाग निर्माण झाला. पाणी आलं म्हणजे काय की ते पार्टिकल्स
थोडे थोडे जवळजवळ आहे. हवा आहे म्हणजे पार्टिकल्स दूर दूर आहे, पण पाणी असल्यामुळे वातावरणात ते पार्टिकल्स जवळजवळ आले. मग जवळजवळ आल्यामुळे त्याचा ध्वनीचा स्पीड वाढणार की नाही वाढणार? तर या ठिकाणी गॅस फॉर्मपेक्षा या ठिकाणी लिक्विड फॉर्म आल्यामुळे या ठिकाणी साऊंडची जी स्पीड असते ही स्पीड काय होऊन जाणार? इन्क्रीज होऊन जाणार, वाढून जाणार. समजलं तुम्हाला हा कन्सेप्ट? मग याच्यामध्ये फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ध्वनीचा जो वेग आहे तो म्हणजे काय असतो? लॅम्बडा डिवाइड बाय तरंगकाल. समजत आहे? त्यांच्यामध्ये असणारा टाईम. आता बघा इथे स्थायूमध्ये सर्वात जास्त स्पीड, त्याच्यापेक्षा कमी लिक्विडमध्ये, आणि त्याच्यापेक्षा सर्वात कमी कशामध्ये असतो? गॅस फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघू ध्वनीचे असणारे तीन वेगवेगळ्या प्रकारचे. ठीक आहे. आता तीन प्रकार बघा कोणते. आता जो आवाज आपल्याला ऐकायला येतो, व्यवस्थितपणे आपल्याला ऐकायला येत आहे, त्याच्यासाठी आपल्याला कोणताही त्रास होत नाही आहे, किंवा कोणत्याही वेगळ्या प्रकारचे आपल्याला श्रम घ्यायची गरज नाही, त्याला आपण म्हणतो ऑडिबल साऊंड. मग मानवाची जी क्षमता आहे ती क्षमता म्हणजे कोणती? ऑडिबल साऊंड आहे. त्याची रेंज किती आहे? याच्यावर MPSC कंबाईन बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे. त्याची रेंज बघा किती असते? 20 हर्ट्स. आता ही फ्रिक्वेन्सीचा विषय, फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये मोजतात म्हणून या ठिकाणी हर्ट्स दिलेलं आहे. 20 हर्ट्सपासून तर 20,000 हर्ट्स. 1000 म्हणजे काय असतो? किलो, के, म्हणून मी या ठिकाणी के लिहिलेलं आहे. म्हणजे एवढी आपली क्षमता आहे. मग विचार करा, जर 20च्या जर खाली गेला आवाज, त्याची जर फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्सच्या खाली गेली तर आपल्याला ऐकायला येईल का? नाही. मग 20,000च्या वरती जर त्याची फ्रिक्वेन्सी गेली तर ऐकायला येणार का? नाही. म्हणजे आपली जी लिमिटेशन आहे ती किती आहे? 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स. नेक्स्ट बघा आता, मग 20 हर्ट्सच्या खाली जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो? अवश्रव्य ध्वनी म्हणजे इन्फ्रासोनिक ध्वनी. म्हणजे या ठिकाणी ध्वनीला अवश्रव्य म्हणतात. जे ध्वनी कोण ऐकू शकतो? व्हेल मासे, हत्ती आणि गेंडा. ठीक आहे. लक्षात द्या, हे तुम्हाला प्रश्न मी याच्यावरचे दाखवणार आता थोड्या वेळात. तुम्ही म्हणाल की अरे सर हे किती इझी आहे, हे आम्हाला कशाला शिकवत आहे? पण ज्यावेळेला MPSC ते प्रश्न येतात ना, तेव्हा आपल्याला याची उत्तर येत नाही, आपण कन्फ्यूज होऊन जातो. म्हणून या ठिकाणी कन्सेप्ट आपला क्लिअर असणं आवश्यक आहे. इन्फ्रासोनिक साऊंड म्हणजे ज्या ठिकाणी 20 हर्ट्सपेक्षा कमी आहे, मग कोणाकोणाला येतो ऐकायला? व्हेल मासे, हत्ती, गेंडा. त्याच्यानंतर आणखी त्याच्यामध्ये उदाहरण एक थोडंसं डीपमध्ये लक्षात ठेवायचं. पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपन निर्माण झालेला ध्वनी हा सुद्धा काय असतो? या ठिकाणी इन्फ्रासोनिक साऊंड असतो. आपल्याला काय असा आवाज येतो का खूप मोठा? आदळण्याचा वगैरे नाही. त्या ठिकाणी कंपने जे निर्माण होतात पृथ्वीच्या आतमध्ये, त्या ठिकाणी आपण तो एकदम मायन्यूट आवाज असतो, तो आपल्याला ऐकायला येत नाही, तो त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो? इन्फ्रासोनिक साऊंड म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे काय? 20,000 फ्रिक्वेन्सी म्हणजे 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त असणाऱ्या आवाजाला आपण अल्ट्रासोनिक म्हणतो. म्हणजे बघा इथे सगळ्यात पहिले काय दिलं आहे? 20,000पेक्षा जास्त असणारी वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी, त्याला आपण श्रव्यातीत ध्वनी म्हणतो. मग याच्यामध्ये कोणकोणते उदाहरणं आहेत? डॉल्फिन्स, वटवाघूळ आणि उंदीर हे प्राणी काय करतात? ह्या पद्धतीचा ध्वनी निर्माण करतात. म्हणजे एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठी हे प्राणी या अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर करतात. MPSCमध्ये प्रश्न आला होता की बाबा अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर कोणते प्राणी करतात? मग खाली ऑप्शन्स दिलेले होते. मग आपल्याला ते लक्षात ठेवायचे आहेत. उंदीर, वटवाघूळ आणि डॉल्फिन. ठीक आहे. आता जो कुत्रा असतो हा काय करतो? अल्ट्रासोनिक साऊंडसुद्धा ऐकू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये हा सेन्स दिलेला आहे. ठीक आहे, की तो या ठिकाणी अल्ट्रासोनिक साऊंड ऐकू शकतो. बघा त्यांनी म्हटलेलं अल्ट्रासोनिक साऊंड ऐकू शकतो, काढू शकतो, तो निर्माण करू शकतो असं म्हटलेलं नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रतिध्वनी. आता तुम्हाला इको तर माहीत असेल. तुम्ही आता डोंगरी भागामध्ये जाता किंवा कुठेही एखाद्या ठिकाणी मोठ्या हॉलमध्ये वगैरे, समजा एखादा रिकामा हॉल आहे, त्या ठिकाणी जर तुम्ही गेले आणि तुम्ही समजा इथे उभे असे आणि तुम्ही जर ओरडले जोरात, तर ओरडल्यानंतर तुम्हाला तोच आवाज तुम्हाला परत ऐकायला येतो. समजा तुमच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीचा नाव जर तुम्ही तिथे घेतलं, ठीक आहे, XYZ, आता तुम्ही समजून गेले असेल मी कोणाबद्दल बोलत आहे. मग तुम्ही ज्या वेळेला त्या आवडत्या व्यक्तीचं जेव्हा तुम्ही नाव घेता आणि तुम्ही जेव्हा ओरडता जोरात, तर तोच आवाज तुम्हाला ऐकायला येतो. त्याला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्शन ऑफ साऊंडसुद्धा म्हणतो. म्हणजे त्यालाच आपण साऊंडच्या भाषेमध्ये काय म्हणतो? इको असं म्हणत असतो. ठीक आहे. तर हे बघा तुमच्यासमोर एक मी छोटंसं चित्र ठेवलं आहे. बघा हे तुम्ही आहे आणि हे तुमचं चित्र आहे आणि तुम्ही या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव घेत आहे आणि जोरात ओरडत आहे आणि तो साऊंड एका ठिकाणी आदळून तो परत तुम्हाला ऐकायला येत आहे. यालाच आपण म्हणतो रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. ठीक आहे. म्हणजेच त्याला आपण इकोसुद्धा म्हणतो. देन नेक्स्ट आता एक सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात शेवटचा कन्सेप्ट म्हणजे आहे सोनार. आता सोनार म्हणजे
तो सोनार नाही की जो दुकानात बसलेला आहे आणि जो तुमच्यासाठी अंगठ्या बनवून देत आहे, ज्वेलरी बनवून देत आहे, तो सोनार नाही. सोनार म्हणजे काय आहे? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंगवाली जी सिस्टम असते, जी समुद्राच्या ठिकाणी वापरली जाते, त्याला हे सोनार म्हणतात. बघा लक्ष द्या, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. मग याचा उपयोग कशासाठी आहे? अंतर, दिशा आणि वेग. लक्षात आहे नीट. समुद्रामध्ये त्या ठिकाणी असणारे जे पाणबुडी वगैरे असतात त्या ठिकाणी याचा वापर करतात. कशासाठी? एखाद्या वस्तूचं अंतर, त्याची असणारी दिशा आणि त्याचा असणारा वेग हे काढण्यासाठी त्याचा हा वापर होतो. याच्यामध्ये काय काय वापरलं जातं? ट्रान्समीटर आणि डिटेक्टर. ट्रान्समीटरचं काम काय आहे? श्रव्यातील ध्वनी निर्माण करणे आणि त्याचे प्रसारण करणे. समुद्रतळाशी आदळून तरंग परावर्तित करणे. बघा काय होत असतं पाण्यामध्ये, जसं समजा आता ही पाणबुडी आहे आणि ही या ठिकाणी चालली, ठीक आहे, आणि या ठिकाणी काय होतं की हे या ठिकाणी साऊंड निर्माण करतात. एखाद्या वस्तूवरती तो साऊंड आदळला की तो त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होतो आणि त्यांना कळतं की समोर एखादी वस्तू कोणती आहे, ती कोणत्या दिशेला आहे, किंवा जर ती आपल्याकडे येत असेल तर ती कोणत्या किती वेगाने आपल्याकडे येत असेल, याच्यासाठी हे सोनार त्या ठिकाणी ही सिस्टम वापरली जाते. डिटेक्टर याचा वापर कशासाठी होतो? हे एक प्रकारे विद्युत लहरीमध्ये त्याचं रूपांतर केले जाते. याच्यामुळे काय होईल? समुद्राची खोली काढता येते आणि त्याच्यामुळे पाण्याखालच्या टेकड्या, दऱ्या, पाणबुड्या, हिमगिरी हे सर्व शोधण्यासाठी वापरतो. बघा किती सुंदर अशी टेक्निक आहे, सिस्टम आहे. आणि MPSCमध्ये याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न आलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. नेक्स्ट, तर बघा हे तुमच्यासमोर एक मी या ठिकाणी चित्र ठेवलं आहे. हे वटवाघूळ, या ठिकाणी व्हेल मासा आणि ही पाणबुडी या ठिकाणी काय करत आहे? या साऊंडचा या पद्धतीने अल्ट्रासोनिक साऊंड सारखाचा वापर करत आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो की सायन्सचा अभ्यास कसा करायचा. खूप लोकांना अडचण निर्माण होते, तर मी तुमच्यासाठी बाय प्रूफ म्हणून हे मुद्दा मी स्लाईड ठेवलेली आहे. सगळ्यात आधी सायन्सचा अभ्यास करताना आपली स्टेट बोर्डची 6व्या वर्गापासूनची जी पुस्तकं असतात ते तुम्ही 10व्या वर्गापर्यंत वाचायला सुरुवात करा. तीच व्यवस्थित वाचा, त्याच्यामधूनच प्रश्न ॲज इट इज येतो. मी तुम्हाला एक पॉईंट दाखवतो आणि नंतर मी तुम्हाला प्रश्नही दाखवतो. आताच आपण जे शिकलो, ध्वनीचे प्रसारण स्थायू, द्रव किंवा वायू या माध्यमातून होते. नकोशा वाटणारा अनियमित व मोठ्या आवाजाला गोंगाट म्हणतात. बघा आता मी या स्टेट मोडमधून काढलेले हा या ठिकाणचा असणारा तो एक पॉईंट आहे, त्याचं मी या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊन स्लाईड टाकलेला आहे. आणि या ठिकाणी परत एक पॉईंट आहे, तो म्हणजे ध्वनीच्या निर्मितीच्यासाठी कंपन्यांची आवश्यकता असते, म्हणजे कंपन्यामुळे ध्वनीची निर्मिती होते. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून तुम्ही आधी स्टेट बोर्ड व्यवस्थित वाचा. स्टेट बोर्ड जर तुम्ही आधी व्यवस्थित वाचलं कुठून 6 पासून तर 10 पर्यंत, तरच तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. आता आपण या ठिकाणी आकारच्या वतीने, आकार फाउंडेशन वतीने जे या ठिकाणी क्लासेस घेणार आहोत, तर आपण मार्गदर्शन करताना आधी हेच सांगत आहे की बाबा तुम्ही आधी स्टेट बोर्डवर फोकस करा. अभ्यास कसा करायचा, त्याचा प्लॅन कसा असला पाहिजे, आधी तुम्हाला फिक्स झालेलं असलं पाहिजे. एकदा काय तुमचा प्लॅन रेडी झाला, एकदा काय तुम्हाला समजलं की अभ्यास कसा करायचा आहे, तर एक्झाम काढायला तुम्हाला कठीण वाटणार नाही. म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगणं आहे की अभ्यास करताना आपण तो एक पॅटर्न ठेवायचा आहे. या ठिकाणी बघा साऊंडचं या ठिकाणी मोजताना डेसिबलमध्ये साऊंडला आपण मोजत असतो आणि काही छोटे छोटे एक्झाम्पल्स दिलेले आहे की श्वासोच्छवासाचा किती डेसिबल, 10 डेसिबल. आपण एकमेकांशी गप्पा करतो, किती असतो त्याच्यामध्ये साऊंड किती निर्माण होतो, 30 डेसिबल. ठीक आहे. त्याच्यानंतर रस्त्यावर गाड्यांचा, गर्दींचा आवाज, इंडस्ट्रीमधला आवाज, रॉकेट मिसाईल उडतात त्याचा आवाज किती डेसिबलमध्ये असतो, हे या ठिकाणी तुम्हाला मी या स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे. तर चला आता आपण काय करू, आता आपण बघू प्रश्न. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याला सायन्सचं आता जे काही शिकायला मिळालं, हे जे काही आपल्याला 7-8 पॉईंट आपल्याला समजले, याच्यातलं आपल्याला काही येत आहे का, MPSCमध्ये विचारले गेलेले प्रश्न येत आहे का. बघा याच्यात काही नवीन विद्यार्थी सुद्धा असतील हा व्हिडिओ बघणारे. नवीन विद्यार्थ्यांना मला सांगणं आहे, अरे तुम्ही हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतके इझी वाटायला लागेल, तुम्हाला असं वाटायला लागेल की अरे आपण जे शिकलो त्याच्यावरचा ॲज इट इज क्वेश्चन आपल्याला समोर बघायला मिळत आणि ते आपल्याला सोडवताही येत आहे. यांनी तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. ठीक आहे. तर आता बघा पहिला प्रश्न. पहिला प्रश्न काय आहे, एक जोड्या लावा आलेला आहे आणि तो जोड्या लावामध्ये प्रश्न कशा पद्धतीने आहे की मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम. आताच आपण बघितलं की डेसिबलमध्ये त्या ठिकाणी साऊंड मोजला जातो. ठीक आहे. आपण बघितलं की भाषणाचा असणारा डेसिबल किती, इंडस्ट्रीचा किती, रॉकेट वगैरेचं किती. आता एक साधा लॉजिक आहे, समजा तुम्हाला ते आठवत जरी नसेल ना तरी मी तुम्हाला एक लॉजिकनी सांगतो. बघा सगळ्यात जास्त डेसिबल या ठिकाणी कशा दिसत आहे, 100 डेसिबल दिसत आहे पूर्ण ऑप्शनमध्ये. आणि इथे बघा सगळ्यात खतरनाक ऑप्शन कोणता आहे याच्यातला, झोपे, तडतडा, कार्यक्षमता हानी, कायमची श्रवणक्षमता हानी कोणता आहे,
कार्यक्षमतेची हानी हा आपल्याला एक त्या ठिकाणी हायेस्ट लेवलचं म्हणजे डेंजरस पॉईंट दिसत आहे. म्हणजे इथला असणारा हा डेंजरस आणि इथला असणारा हा डेंजरस. म्हणजे त्या ठिकाणी दुसरा कोणता आहे पॉईंट, कायमची श्रवण क्षमतेची हानी. म्हणजे कायमचे तुम्ही बहिरे होऊन जाणे, म्हणजे असा इतका आवाज की तुमच्या कानाचे पडदे फाटून गेले, तुम्ही बहिरे होऊन गेले, तुम्हाला आता काहीच ऐकायला येत नाही आहे. हा म्हणजे झाला कायमच्या श्रवण क्षमतेची हानी. मग याच्यामध्ये 100 डेसिबल आहे आणि इकडे हा पॉईंट. आता काय करू आपण, यांच्या दोघांची जोडी लावून टाकू. तर या चारमध्ये असा कोणता ऑप्शन आहे ज्याचा एचं 3 आलेला आहे. बघा इथे एक तुम्हाला दिसत आहे आणि इथे पण एक तुम्हाला दिसत आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन कॅन्सल झाले. मग हे दोन ऑप्शनकडे बघायचंच नाही. मग या दोन ऑप्शनकडे बघून आपण आन्सर काढू. नेक्स्ट त्याच्यापेक्षा थोडं कमी कोण आहे, कार्यक्षमतेची हानी. तर ती कधी होईल, जेव्हा याच्यापेक्षा खालच्या लेवलचा ध्वनी निर्माण होईल. तो किती, 90 डेसिबल जेव्हा राहील. म्हणजे डीचं सेकंड बघायचं आपण कुठे आहे दोघांपैकी. इथं डीचं किती आहे, 4. हा पॉईंट येणार नाही, हा तर आधीच गेला, हा पण नाही येणार. मग पॉईंट कोणता आहे, डीचं 2. म्हणजे हा परफेक्ट पॉईंट आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्हाला येत पण नसेल तरीसुद्धा तुम्ही ॲन्सरपर्यंत पोहोचू शकता. इतकं इझी काही प्रश्न असतात, पण आपणच काय करतो, त्याचं ऐकून किंवा स्वतःवरती अविश्वास ठेवून आपण त्याला कठीण समजायला लागतो. नेक्स्ट बघा, या ठिकाणी स्लाईड आहे, थोडीशी तुम्हाला ब्लर वाटू शकते, पण काळजी करू नका, मी सांगतो तुम्हाला. खालीपैकी कोणते विधान ध्वनीसाठी बरोबर ते बघू. ध्वनी हे तरंग अवतरंग. आता मराठीत तुम्हाला लक्षात नाही ना, अवतरंग काय, अनुतरंग काय, अवलंब काय, काय असते काय, म्हणून इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं. तर इथे काय दिलं आहे, साऊंड वेव्ज आर ट्रान्सवर्स वेव्स. मला सांगा, मी पहिला पॉईंट काय बोललो तुम्हाला, साऊंड निर्माण झाल्यानंतर तो कोणत्या फॉर्ममध्ये, वेव्ह फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतो. पण कोणता वेव्ह, ट्रान्सवर्स की लॉन्जिट्युडनल. तर मी तुम्हाला बघा मगाशी सांगितलं होतं, लॉन्जिट्युडनल वेव्हजमध्ये तो ट्रान्सफर होतो. बघा आला की नाही आला पॉईंट. म्हणजे या ठिकाणी हा बरोबर आहे का, नाही, म्हणजे हा ऑप्शन तर चुकला. मग जिथे ए दिसत आहे तिथे कॅन्सल करून टाका. इथे ए आहे, हा कॅन्सल. इथे पण ए आहे, हा पण कॅन्सल. नेक्स्ट बघा बी, ऑडिबल साऊंड वेव्ज हॅव फ्रिक्वेन्सी रेंज 20 kHz अँड अबव. ऑडिबल म्हणजे जे साऊंड आपण ऐकू शकतो त्याची रेंज किती आहे. मानव जे ध्वनी ऐकू शकतो त्याची रेंज किती आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं 20 Hz टू 20,000 Hz पर्यंत. बस त्याच्यावरती आहे का, यांनी काय म्हटलं आहे त्याच्यावरती, म्हणजे त्यापेक्षा अधिक असते का, नाही. 20,000 पेक्षा वरती ती म्हणजे त्या ठिकाणी अल्ट्रासोनिक साऊंड आहे. मग ती आपण ऐकू शकतो का, नाही. म्हणजे इथे सेकंड ऑप्शन पण काय झालं, रॉंग. मग बी कुठे दिसत आहे आपल्याला, बघा इथे बी दिसत आहे, इथे बी दिसत आहे, हा पण ऑप्शन गेला. उरले कोणते ऑप्शन, फक्त हा एकच उरला, म्हणजे सी अँड डी इज द परफेक्ट आन्सर. बघा इतकं सोपं आहे, म्हणजे तुम्हाला येत जरी नसेल तरीसुद्धा ऑप्शनवरून तुम्ही आन्सर काढू शकता. बघून तर घेऊ, सी अँड डी कोणता आहे. तरंगाच्या प्रसरणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. येस, मागाशीच मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी विना माध्यमाशिवाय तुम्ही पुढे त्या ठिकाणी साऊंड ट्रॅव्हल होऊच शकत नाही. अनियतकालिक ध्वनीच्या तरंगांना गोंधळ असं म्हटलं जाते. येस, बघा मी तुम्हाला स्लाईडसुद्धा दाखवतो. मी तुम्हाला मागची स्लाईड दाखवतो की आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी जो स्टेट बोर्डमध्ये आलेले जे पॉईंट्स आहेत स्टेट बोर्डमध्ये आलेले जे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर MPSCचे प्रश्न आपल्याला सोडवता येईल. तर बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी काय दिलं होतं, 20 Hz ते 20,000 Hz, ती म्हणजे ऑडिबल साऊंड. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक मी स्लाईड दाखवली होती ज्याच्यामध्ये स्टेट बोर्डचं होतं. बघा मी तुम्हाला सांगितलं की अनियमित व मोठ्या आवाजाला गोंगाट म्हणतात. बघा ॲज इट इज लाईन कॉपी झाली MPSCमध्ये. म्हणून तुम्हाला सांगतो की अभ्यासाचं प्लॅनिंग असं करा. एकदा तर स्टेट बोर्ड 6वी ते 10वीपर्यंत करा आणि इथे जे काही मी सायन्सचं शिकवणार आहे बस ते सगळे व्हिडिओ माझे व्यवस्थित बघा. तुम्हाला सायन्स तुमचं पूर्ण कंप्लीट होऊन जाणार. तुमचा जो भीती आहे सायन्सबद्दल ती सगळी निघून जाणार आणि कॉन्फिडन्स तुम्हाला येणार. ठीक आहे. आमचा प्रयत्न हाच आहे मित्रांनो की तुम्ही तुमच्या पोस्टपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एका मार्गदर्शकाची, गुरुची आणि चांगल्या व्यवस्थित ज्ञानाची सुद्धा आवश्यकता असते. तोच आमचा प्रयत्न आहे की ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचावं. म्हणून माझी तुम्हाला या ठिकाणी रिक्वेस्ट आहे की तुम्ही या ठिकाणी आकारला जर समजा जर जॉईन झाले तर तुम्हाला या सगळ्या तुमचे जे काही ड्रॉबॅक्स असतील किंवा जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तुमच्या अभ्यासामध्ये ते सगळे तुमचे प्रॉब्लेम्स क्लिअर होतील. नेक्स्ट पॉईंट बघा काय आहे की नेक्स्ट क्वेश्चन विचारलं आहे की कोणत्या कारणामुळे ध्वनीची निर्मिती होते. हा बघा प्रश्न विचारला कधी गेला आहे, PSIमध्ये, PSIच्या प्रिलिम 2013चा हा प्रश्न आहे. मग ध्वनीची निर्मिती कशी होते मगाशी मी तुम्हाला सांगितलं. मला सांगा, घर्षणामुळे होईल का, मी बोललो होतो जसं हे असं घर्षण केलं याच्यामुळे निर्मिती होत आहे का, नाही. ध्वनीची निर्मिती कशी होत आहे, कंपनांमुळे होत आहे, व्हायब्रेशन्समुळे. आन्सर इज युअर ऑप्शन इज
फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट, म्हणजे पहिलं ऑप्शन हे बरोबर आहे. ओके, नेक्स्ट बघा, जे तुम्ही शिकले त्याच्यावरच आधारित मी क्वेश्चन टाकलेले आहेत. बघा बरं, इन्फ्रासोनिक लहरींचा आवाज एकमेक संवाद साधणारे कोण करतो? मगाशीच मी सांगितलं, व्हेल करतो, म्हणजे व्हेल मासा करतो, गेंडा करतो आणि हत्ती करतो. म्हणजे ऑप्शन कोणते याच्यामध्ये? वरील पैकी सर्व हा ऑप्शन त्याच्यामध्ये येत आहे. बघा, तुमचा कॉन्फिडन्स वाढत आहे की नाही? जे तुम्हाला आता वाटत आहे की अरे जे आपण शिकत आहे त्याच्याच आधारावरती प्रश्न आहे. म्हणून नेहमी अभ्यास करताना लक्षात ठेवायचं, जे तुम्ही अभ्यास केला त्याच्यावरचे आधी प्रश्न बघायचे. प्रश्न एकदा सोडवता आले की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. नेक्स्ट बघा, ध्वनी लहरी ही वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जाते. बरोबर आहे. वायू पदार्थापेक्षा सर्वात जास्त वेगाने कशात जाईल? सॉलिडमधून जाईल. सॉलिडमधून थोडा कमी याच्यात लिक्विडमधून अजून कमी याच्यात वायू, म्हणजे सर्वात जास्त कशात आहे? स्थायूमध्ये. मग पहिला पॉईंट काय आहे? ध्वनी लहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून म्हणजे सॉलिडमधून जास्त फास्ट जाईल. बरोबर आहे. ध्वनी लहरी निर्वात पोकळीतून सुद्धा जाते. अरे निर्वात पोकळी, व्हॅक्यूमबद्दल तुम्ही मगाशी सांगितलं की व्हॅक्यूममधून साऊंड ट्रॅव्हलच होत नाही, कारण त्याला मीडियमची आवश्यकता आहे. आणि तिथे कोणतं माध्यम आहे? ना पाणी आहे ना हवा आहे. मग हवाच नाही त्याच्यामध्ये तर कसं काय ट्रॅव्हल होईल? नेक्स्ट, ध्वनी लहरी अनुलंब लहरी आहे. आता बघा, विद्यार्थी कन्फ्युजन होतील की बाबा एक तर ते अवतरंग पण आम्हाला समजत नाही, ते अनुतरंग काय तेही समजत नाही, आणि आता हे परत अनुलंब आलं, हे कुठून आलं? म्हणून लक्षात ठेवा, इंग्लिशमधले सुद्धा शब्द लक्षात पाहिजे. तर इथे काय दिलेलं आहे? लॉन्जिट्युडनल वेव्स. मग मला तुम्हीच सांगा, ट्रान्सवर्स येईल की लॉन्जिट्युडनल येईल? काय येईल? लॉन्जिट्युडनल वेव्स. म्हणून हे सुद्धा काय आहे? त्या ठिकाणी लॉन्जिट्युडनल वेव्स करेक्ट आन्सर आहे. म्हणजे ए करेक्ट झाला आणि सी करेक्ट झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट सगळ्यात शेवटी काय? ध्वनी लहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जाते. आत्ताच सांगितलं, सॉलिडमध्ये जास्त, लिक्विडमध्ये कमी, आणि त्याच्यापेक्षा आणखी कमी गॅसमध्ये. नेक्स्ट, दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून आवाजाच्या आगगाडीची शिटी स्पष्टपणे ऐकू येते. आधीच सांगितलं की रात्रीच्या वेळेला बघा, धुकं असणे म्हणजे काय? हा हवेमध्ये पाण्याचा त्या ठिकाणी थोडासा त्या ठिकाणी अंश आहे. मग ज्या ठिकाणी पाण्याचा अंश आहे त्यामुळे हवेमध्ये मॉलिक्युल्स एकमेकांचे दूर केले, पण पाणी असल्यामुळे ते परत थोडे जवळ आले. मग जवळ आल्यामुळे काय होतील? वेव्स लवकर त्या दुसऱ्या पार्टिकलपर्यंत पोहोचेल. पार्टिकलपर्यंत पोहोचल्यामुळे ते लवकर ट्रॅव्हल्स होतील. म्हणून आपण काय म्हणू या ठिकाणी की ह्या जो ऑप्शन्स आहे हा काय आहे? बरोबर आहे. दाट धुकं मध्ये आगगाडीची शिटी स्पष्टपणे ऐकू येते. ध्वनीचा वेग हा ध्वनीच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो. येस, आर्द्रता, ह्युमिडिटी म्हणजेच काय? त्या ठिकाणी पाण्याचा असणारा फॉर्म, आणि पाणी म्हणजे या ठिकाणी ते जे पार्टिकल्स आहेत ते काय? एकमेकांच्या जवळजवळ आहे. बघा, आहे की नाही सोपं? किती सोपं होत आहे सगळं. बघा, MPSC 2016 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, लक्षात घ्या. सगळ्यात खाली सगळ्यात शेवटचा प्रश्न काय दिला आहे? समुद्राची खोली मोजण्यासाठी काय? मगाशीच तुम्हाला सांगितलं. सांगा बरं, कोणती टेक्निक होती ती? मी तुम्हाला सांगितलं, दुकानात बसणारा तुमच्यासाठी ज्वेलरी बनवणारा तो व्यक्ती आहे का? तो नाही. ही कोणती सिस्टम आहे? सोनार सिस्टम, सोनार टेक्निक. तर याच्यामध्ये कोणतं येणार? सोनार टेक्निक हे या ठिकाणी वापरलं जातं. ठीक आहे. आता लास्ट प्रश्न की हिवाळा किंवा पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतरून स्पष्ट ऐकायला येतो. बघा, आता उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्याच्यात फरक काय आहे? उन्हाळ्यामध्ये पूर्ण त्या ठिकाणी कोरडी हवा असते. त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आर्द्रता निर्माण होते, म्हणजे त्या ठिकाणी पार्टिकल्स एकमेकांच्या जवळ येतात. उन्हाळ्यामध्ये सगळे पार्टिकल्स एकमेकांच्या दूर गेले. ठीक आहे. मग याच्यामुळे काय होत आहे की सर्वात जास्त आर्द्रता निर्माण होत आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये ध्वनी काय होते? लांबून ऐकायला येते. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणतो? हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते. तर याच्यामध्ये प्रेशर वगैरे हा जो आहे ना, प्रेशर हे याचा कोणत्याही प्रकारचा कॉन्सेप्ट इथे लागू होत नाही. त्याची काही घेणं देणं नाही आहे. सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पॉईंट कोणता आहे? ह्युमिडिटीचा. सो विद्यार्थी मित्रांनो, बघा, आता मी तुम्हाला सुरुवात करताना एका छोट्याशा टॉपिकपासून सुरुवात केली, साऊंड. पण त्या साऊंडला आपण पूर्ण डिटेलमध्ये समजून घेतले, त्याचे आपण प्रश्नसुद्धा बघितले. मला एक गोष्ट सांगा, जे काही प्रश्न आपण बघितले ते प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आली की नाही? ऑब्व्हियसली 100% मी सांगतो की तुम्हाला आलेच असतील. का? कारण की आपण त्या टॉपिकला त्या पद्धतीने कव्हर केलं आहे. विचार करा, असे एक जर टॉपिक 15 जरी टॉपिक आपण कव्हर केले तर 15 टॉपिकचे प्रत्येकावरती हे 5-6 प्रश्न जरी प्रश्न केले तरी 100च्या जवळपास तुमचे प्रश्न, म्हणजे 70च्या वरती 100च्या जवळपास एवढे प्रश्न तुमचे कव्हर होतात. मग त्याच्यातून 5 जरी प्रश्न तुम्हाला आले व्यवस्थित एक्झामला जरी आले तरी तुम्ही
समजा 2 मार्काला एक प्रश्न आहे तर तुम्ही 10 मार्क घेऊ नाही शकणार का? म्हणजे हा इतकं इझी या ठिकाणी स्ट्रॅटेजी आहे. म्हणून तुम्हाला सांगणं आहे विद्यार्थी मित्रांनो की आपली 1 एप्रिलपासून बॅच सुरू झाली आहे. तुम्ही वेळ गमावू नका. वेळेला खूप जास्त महत्त्व आहे. एकदा काय वेळ तुमच्या हातून गेली की मग तुम्हाला ते परत मिळणार नाही. आणि ज्ञान ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपल्याकडे ज्ञानाची कमतरता आहे तर आपण ते इतरांकडून घेतलं पाहिजे. आणि जीवनामध्ये लक्षात ठेवा की कोणतीही स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी कोणत्या तरी एका मार्गदर्शकाची मेंटॉरची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणून आकार फाउंडेशनचा आमचा हाच या ठिकाणी उद्देश आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही जे या ठिकाणी स्मार्टली ज्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्यापर्यंत पोहोचावं. आणि त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर आम्हाला जॉईन झाले तर आम्ही तुम्हाला MPSCबद्दल किंवा स्पर्धा परीक्षेचे विविध वेगवेगळ्या परीक्षांबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकू, ज्ञान देऊ शकू. तर या ठिकाणी परत एकदा मी तुम्हाला सांगतो की आपले हे कॉन्टॅक्ट्स आहे, ॲडमिशन सुरू आहेत. आपल्याकडे बरेच विद्यार्थ्यांचे आपल्याला कॉल्स येतात. तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी डेली अपडेट्स मिळवू शकता. तुम्हाला सगळ्या पद्धतीचे जे काही मार्गदर्शन हवं असेल ज्याही सब्जेक्टवर त्या सब्जेक्टवरती तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला ऑफलाईन करायचं असेल तर तुम्ही ऑफलाईन करू शकता. नागपूरमध्ये या ठिकाणी रेशीमबागजवळ आपली या ठिकाणी ब्रांच आहे, तिथे पण तुम्ही भेट देऊ शकता. किंवा जे नागपूरच्या बाहेर राहत असतील गोंदिया, भंडारा, यवतमाळ, पुणे कुठे पण तर तुम्ही ऑनलाईनची सुद्धा आमची बॅच त्या ठिकाणी जॉईन करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचं माझं जर लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल आणि तुम्हाला या ठिकाणी उपयोगाचं वाटलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा हे नॉलेज मिळालं पाहिजे. तर मी या ठिकाणी आशा करतो की तुम्हा सर्वांना आजचं लेक्चर नक्कीच समजलं असेल. सो या ठिकाणी तुम्हाला पर्टिक्युलर फक्त एक सायन्स सब्जेक्टबद्दल जरी तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं असेल तरी आमच्या चॅनलवरती तुम्ही जॉईन झाल्यानंतर किंवा आम्हाला संपर्क करा. तुम्हाला याची सगळी डिटेल माहिती आम्ही तुम्हाला देऊ. सो या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी परत एकदा आशा व्यक्त करतो की तुमचा अभ्यास नक्कीच चांगला सुरू असेल आणि आजचं लेक्चरसुद्धा तुम्हाला चांगलं समजलं असेल. सो थँक्यू सो मच आणि हॅव अ नाईस डे. थँक्यू.